परम पूजनीय सद्गुरु गंगागिरी महाराजांना नमन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता, आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले परमपूजनीय गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज, परमपूजनीय महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज, महंत कृष्णगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे, सन्माननीय मंत्री रामभाऊ शिंदे, सन्माननीय खासदार चंद्रकांतजी खैरे, सन्माननीय आमदार आणि या आयोजन समितीचे अध्यक्ष श्री प्रशांतजी बम, सन्माननीय श्री सुभाषजी झांबड, सन्माननीय आमदार बाळासाहेब मुरकुटे, सन्माननीय आमदार मोनिकाताई राजे, या ठिकाणी उपस्थित जिल्हा परिषद औरंगाबादच्या अध्यक्षा देवयानीताई पाटील डोणगावकर, त्याचप्रमाणे आपल्या नगर जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सन्माननीय शालिनीताई विखे पाटील, औरंगाबादचे महापौर श्री बापू घडामोडे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी, सर्व सज्जन वृंद, माता भगिनी आणि बंधूंनो, मी ज्यावेळी मुंबईहून निघालो त्यावेळी मुंबईला समुद्राचं सागराचं दर्शन घेतलं। आमचं विमान हे सागरावरनं जातं, त्यामुळे समुद्र पाहायला मिळतो, पण त्यावेळी मला कल्पना नव्हती की या ठिकाणी इतका मोठा जनसागर मला पाहायला मिळेल। ज्या प्रकारे तिथला समुद्र मी पाहिला, तोच एक समुद्र, एक जनतेचा समुद्र, एक जनसागर या ठिकाणी मला पाहायला मिळतोय। आणि सद्गुरु गंगागिरी महाराजांची पुण्याई, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचं कार्य हे मूर्त रूपानं आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं म्हणजे या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्ती दिली, शौर्य दिलं, आणि त्याच वेळी या महाराष्ट्राला आमच्या सद्गुरूंनी, आमच्या वारकरी संप्रदायांनी, आमच्या तुकोबारायांनी, आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी शक्तीसोबत भक्ती दिली, आणि त्याच भक्तीला परमपूजनीय सद्गुरू गंगागिरीजी महाराज आणि आज इथे जे उपस्थित आमचे सगळे संत महंत आहेत, यांनी त्या शक्तीची, त्या भक्तीची जोपासना करत आमच्यामध्ये ऊर्जा प्रज्वलित राहील अशा प्रकारचा हरिनाम सप्ताह हा या ठिकाणी सुरू ठेवला। खरोखर हे एक जगातलं आश्चर्य आहे की वर्षानुवर्ष अशा प्रकारचा सप्ताह या ठिकाणी चालतो। 19व्या शतकात सप्ताहाची सुरुवात झाली, 20व्या शतकात सप्ताह सुरूच राहिला, 21वं शतक आलं तरी सप्ताह सुरू आहे, शतकामागून शतक जातील पण हा सप्ताह असाच या ठिकाणी सुरू राहील। खऱ्या अर्थानं ही जी भक्ती आहे, या भक्तीच्या माध्यमातूनच आज खऱ्या अर्थानं आपली मानवता जिवंत आहे। तुमचं आमचं सगळ्यांचं नातं काय आहे? कदाचित रक्ताचं नातं नसेल, पण या भक्तीचं नातं आहे, मानवतेचं नातं आहे, आणि या नात्यातनं खऱ्या अर्थानं आमचा जो विचार आहे तो संकुचित नाही आहे, तो मोठा विचार आहे। आमचा विचार हा जगाचा विचार आहे। आम्ही विचार मांडत असताना वसुधैव कुटुंबकमचा विचार मांडलाय, संपूर्ण जग हे आमचा परिवार आहे असं आम्ही मांडलाय, आणि त्या परिवाराचे सगळे घटक या ठिकाणी एकत्रित येऊन हरिनामाचा सप्ताह करतायत। एक मोठा परिवार हा आज या ठिकाणी एकत्रित झालाय, आणि या परिवाराचे प्रमुख खऱ्या अर्थानं ज्यांचे आशीर्वाद प्राप्त झाले ते गंगागिरीजी महाराज असतील किंवा आज रामगिरीजी महाराज असतील, आणि खऱ्या अर्थानं या भक्तिभावाच्या माध्यमातून आज आपल्याला एक प्रकारची नवीन उमेद मिळते, जीवनामध्ये सन्मार्गावर चालण्याची संधी आपल्याला प्राप्त होते, आणि गुरुच्या माध्यमातून जे ज्ञान प्राप्त होतं, खरं म्हणजे मनुष्याला केवळ लौकिक ज्ञान प्राप्त होऊन काही फायदा नाही। आपण आज बघतोय खूप भौतिक संपत्ती लोकांनी प्राप्त केली, पण ज्याच्या जो भौतिक संपत्ती आहे त्याला विचारलं, बाबा रे एवढा पैसा कमावला, तुझ्या समोरचा प्रश्न काय? तो म्हणतो रात्री झोपच येत नाही। आणि त्याच वेळी आमचा जो शेतकरी हा आपल्या शेतीत राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो,
त्याच्याकडे संपत्ती नाही आहे, पण हरिनामाचा जाप केल्यानंतर त्याला रात्री शांत झोप येते, त्याला त्या ठिकाणी चिंता नाहीये, त्याला माहिती आहे माझा हरी माझी चिंता करतोय, मी मेहनत करत राहीन आणि माझा हरी माझी चिंता करेल. आणि म्हणून ही ताकद कोणाची आहे? ही सन्मार्गाची ताकद आहे, ही अध्यात्म मार्गाची ताकद आहे. गुरूंनी आपल्याला जे आशीर्वाद दिले आहेत, जे ज्ञान आपल्याला दिलं आहे, त्या ज्ञानाची ही ताकद आहे. आणि हे ज्ञान खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये दीपाचं प्रज्वलन करतं, अज्ञानापासून आपल्याला ज्ञानाकडे नेतं. एका सद्गुरूंनी सांगितलं, म्हणाले ज्ञान कसं आहे? त्यांना कोणीतरी विचारलं की समाजामध्ये जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष दिसतो, तुम्ही तर म्हणता जग शांत आहे, सगळ्या गोष्टी शांतीने चालल्या आहेत, जगामध्ये शांती असली पाहिजे, पण म्हणाले महाराज इथे तर सगळे एकमेकाशी संघर्षच करताना दिसतात, कोणी कोणाला ऐकायलाच तयार नाही, जगात इतका संघर्ष आहे, मग शांतीची स्थापना कशी होईल? सद्गुरूंनी सांगितलं शांतीची स्थापना होईल ज्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला ज्ञान प्राप्त होईल. मग ते म्हणाले ज्ञान प्राप्त होईल म्हणजे काय? इतके शिकले, पीएचडी झाले, अनेक डिग्र्या मिळवल्या आणि तुम्ही म्हणता त्यांना ज्ञान नाही. त्यावेळी सद्गुरूंनी सांगितलं हे ज्ञान नाही, ज्या अज्ञानातनं आज आपण चाललो आहे त्या अज्ञानाच्या अंधकारातनं ज्ञानाच्या प्रकाशाकडे जेव्हा समाज जाईल. आणि मग त्यांनी उदाहरण दिलं की एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये दोन लोक एकमेकावर त्या ठिकाणी आदळले आणि आदळल्याबरोबर एकमेकाची गच्ची पकडून एकमेकाला मारायला लागले आणि अचानक त्या ठिकाणी वीज आली, लाईट आली आणि त्यांच्या लक्षात आलं अरे आपण तर पाहिलंच नाही, आपण दोघं भाऊ आहोत आणि मग एकमेकाच्या गळे ते मिळाले. तशाच प्रकारचा संघर्ष आहे, कोणाला माहितीच नाही की आपण ज्याच्याशी भांडतोय तो आपला भाऊ आहे, आपल्याच मानवतेतला आपला एक भाऊबंद आहे, त्याच्याशी आपण भांडतोय. आणि म्हणून हा जो अज्ञानाचा अंधकार आहे, ज्या अज्ञानाच्या अंधकारामुळे खऱ्या अर्थानं संघर्ष आहे, ज्या क्षणी सद्गुरू ज्ञानाचा प्रकाश त्या ठिकाणी टाकतात त्यावेळी अज्ञानाचा संघर्ष संपतो आणि मग प्रत्येक व्यक्ती आपला भाऊबंद वाटतो. संघर्ष संपून त्या ठिकाणी बंधुभाव तयार होतो आणि हा बंधुभाव जर तयार करायचा असेल तर त्याकरता सद्गुरूंचे शब्द, सद्गुरूंचं ज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून जगामध्ये जर शांती आणायची असेल, जगातला संघर्ष संपवायचा असेल तर हरिनामाच्या माध्यमातून या ठिकाणी सद्गुरूंचं जे आपल्याला ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानातच या जगामध्ये शांती आपण प्रस्थापित करू शकतो. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे या ठिकाणी एवढा मोठा जनसागर पाहिल्यानंतर, आपला भक्तिभाव पाहिल्यानंतर, एवढे मोठे महंत पाहिल्यानंतर मलाही इच्छा झाली प्रसादापर्यंत आपण थांबलं पाहिजे. परंतु आपण माझ्यावर एक जबाबदारी देखील टाकली आहे. आपल्या सर्वांच्याच आशीर्वादानं या ठिकाणी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील आहे. हरिभाऊ नाना आमचे हे विधानसभेचे अध्यक्ष आहे. 11 वाजता विधानसभा सुरू झाली, पण आम्ही विरोधी पक्षनेते मंत्री यांना सांगून आलो की आपला संपूर्ण महाराष्ट्र हा या ठिकाणी एकवटलेला आहे, त्या महाराष्ट्राचं दर्शन घेतो आणि लगेच परत येऊन आम्ही विधानसभेमध्ये येतो, त्यामुळे आम्हाला या ठिकाणून लवकर जावं लागणार आहे. पण आज या निमित्ताने परमपूजनीय गंगागिरी महाराजांना एकच आशीर्वाद मी मागतो की आमच्या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याकरता, आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं याकरता खऱ्या अर्थानं आम्हाला शक्ती द्या, आम्हाला आशीर्वाद द्या. आज या महाराष्ट्रामध्ये देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी ही आपल्या सरकारनं केली आहे, पण ती कर्जमाफी करून आम्ही समाधानी नाही आहोत. आम्हाला त्या कर्जमाफीपासनं आमच्या शेतकऱ्याला कर्जमुक्तीपर्यंत न्यायचं आहे, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे आणि हे परिवर्तन घडवण्याकरता खऱ्या अर्थानं आम्हाला आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची या ठिकाणी प्रार्थना करतो. पूजनीय रामगिरी महाराजांनी अपेक्षा व्यक्त केली की सरला बेट जे खऱ्या अर्थानं एक अध्यात्माचं केंद्र आहे याचा विकास व्हावा. मागच्या वेळेस आमचे राम शिंदेजी हे पर्यटन राज्यमंत्री होते, त्यांनी आणि आता आमच्या जयकुमार रावलजींनी सरला बेटा करता त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला. पण मी महाराज आपल्याला आश्वस्त करतो की आम्ही हा आपण सांगितल्याप्रमाणे जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव तात्काळ तयार करू आणि केंद्र सरकारकडे देखील पाठवू आणि मी स्वतः केंद्र सरकारची त्या ठिकाणी चर्चा करेन आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील आपल्या सरला बेटाच्या विकासाकरता त्या ठिकाणी आपण निश्चितपणे निधी आहे प्राप्त करून घेऊ. शेवटी ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अध्यात्म आहे, शक्ती आहे, भक्ती आहे, ज्ञान आहे, त्या ठिकाणचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, तरच महाराष्ट्राचा विकास होईल, तसंच समाजाचा विकास होईल. आणि म्हणून समाजाच्या, देशाच्या विकासाचं केंद्र आपण चालवतात, त्या केंद्रामध्ये आम्ही देखील हातभार लावण्याचा प्रयत्न करू.
मी पुन्हा एकदा या विशाल जनसमुदायाला या ठिकाणी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांचे जनसमुदायाचे या ठिकाणी स्वागत करत असताना आपले आशीर्वाद देखील मागतो आणि त्यासोबत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज, महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज, कृष्णगिरीजी महाराज या सर्व महंतांचे आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.